आसाम, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये भाजपने उल्लेखनीय कामगिरी करत निवडणुकीत विजय मिळवला असून देशभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। या विजयाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला। डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल ताशाच्या गजरात विजयाचा उत्सव साजरा केला। भाजप विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आनंद व्यक्त केला। यावेळी अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठीच नाही तर पूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। कारण गेली 15 वर्ष आपण जर बघितलं असेल तर ममता बॅनर्जींची दहशत जी त्या पश्चिम बंगालमध्ये होती ते उलथून टाकण्याचं काम तिथल्या सर्वसामान्य नागरिक आणि मतदार बंधू भगिनींनी केलेलं आहे। यासाठी आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असतील, अमितभाई शाह असतील, नितीन नवीनजी असतील आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, या सगळ्यांनी घेतलेली तिथं जी मेहनत आहे त्या ठिकाणी जाऊन प्रचार करणं, प्रसार करणं, छोट्या छोट्या बैठका घेणे इथपासूनच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यानंतर जनतेलाही कळालं, सर्वसामान्य नागरिकांना समजलं की ममता बॅनर्जीने इथं उलटून टाकलं पाहिजे। आणि आज खरं इतिहास घडलाय। पश्चिम बंगालमध्ये नव्हतंच भारतीय जनता पार्टी सरकार, म्हणजे ज्योती बसू पूर्वी 30-35 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांचंच राज्य आलं, परत त्यांचं ममता बॅनर्जी आल्या, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पहिल्यांदा तिथे बसतोय, खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आसाममध्ये सुद्धा पुन्हा भारतीय जनता पार्टीचं खूप बहुमतात सरकार आले, त्यामुळे दोन्ही राज्यांच्या नागरिकांचं, सर्वसामान्य मतदारांचं मनापासून आभार मानतो। आम्ही आज कल्याण जिल्ह्याच्या वतीनं नंदू परबांच्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी जल्लोष करतोय। खरं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे। आपण बघत असाल तर पूर्ण सगळीकडे वातावरण खूप चांगलं आहे आणि याकरता मनापासून मी पश्चिम बंगालच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। अशोक कांबळे, जनशक्ती, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी जनशक्तीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट।